नमस्कार मित्रांनो, धनलक्ष्मी बँकेची 2025 साठी अतिशय चांगली जाहिरात आलेली आहे। जाहिरात मित्रांनो दोन पदांसाठी, एक आहे ज्युनियर ऑफिसर आणि दुसरा आहे असिस्टंट मॅनेजर। ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर या दोन पदांसाठीची जाहिरात आहे आणि जाहिरातीसाठी जी नोटिफिकेशनची जी डेट आहे, शेवटची फॉर्म भरण्याची जी डेट आहे तर ती आहे मित्रांनो 12 जुलै। 12 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत 12 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। ठीक आहे, सो थोडक्यात आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं बघा, दोन गोष्टींसाठी जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये पॅन इंडिया आहे, याची जी पोस्टिंग आहे ही पॅन इंडिया आहे, स्पेशली ऑल इंडियासाठी आहे। ज्युनियर ऑफिसर साठी जे तुमचं एज आहे, जे तुमचं वय आहे तर ते कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 25 असलं पाहिजे। आणि या ज्या तारखा आहेत या 31/3/2025 पर्यंतचं तुमचं वय, त्या तारखेपर्यंत तुमचं वय त्याच्यामध्ये बसणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर साठी कमीत कमी वय 21 आणि जास्तीत जास्त वय किती आहे 28 असलं पाहिजे। ठीक आहे ना, सेम मुद्दा आहे। ऍप्लिकेशन फीस किती आहे? ऍप्लिकेशन फीज आहे 708 रुपये। ऍप्लिकेशनची फीज आहे तर ती किती आहे 708 रुपये। सर्वच्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फीज आहे 708 रुपये, जीएसटीच्या सकट आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतंय? जर तुम्ही ज्युनियर ऑफिसर साठी जर कधी फॉर्म भरत असणार तर तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला किमान 60% मार्क किंवा तुमचा जो सीजीपीए आहे तर तो 6 किंवा 6च्या वरती असला पाहिजे। त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर साठी सुद्धा 60% मार्क, मात्र तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, ज्याला मास्टर डिग्री असं म्हटलं जाणार आहे। आलं लक्षात? पुन्हा जर समजा 60 डिग्री म्हणजे 60% वरती मार्क नसेल तर मग तुम्हाला किमान तुमचा जो सीजीपीए आहे तर तो 6 किंवा 6च्या वरती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, सो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे एक्झाम सेंटरचा। एक्झाम सेंटर जे आहे तर ते पॅन इंडियामध्ये जसं दिल्ली एनसीआर आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रासाठी आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे आणि एमएमआर आहे। ठीक आहे ना, सो महाराष्ट्रामधून जर तुम्ही फॉर्म भरत असणार तर या ठिकाणी या 2-3 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर निवडता येणार आहे। बाकीच्या ठिकाणी मग अहमदाबाद आहे, गांधीनगर आहे वगैरे वगैरे आहे। फॉर्म जो आहे मित्रांनो, हा फॉर्म कंपल्सरी तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे। ऑनलाईन भरत असताना ही यांची आहे जी धनलक्ष्मी बँक आहे, यांची वेबसाईट आहे www.dhanbank.com करिअर्स म्हणून, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकता। ठीक आहे, सो त्या फॉर्म मध्ये जो फॉर्म आहे, जो नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरावा, फोटो कसला असला पाहिजे, फोटोची साईज काय आहे, त्याच्यानंतर सिग्नेचर तुमची किती एमबी मध्ये किती केबी मध्ये असलं पाहिजे, सर्वच्या सर्व दिलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो स्कॅन करणं गरजेचं आहे, फोटो स्कॅन करावा लागणार आहे। फोटोसाठी तुम्हाला साईज दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर। सिग्नेचर विथ ब्लँक इंक, काळ्याच शाईमध्ये तुमची जी सिग्नेचर असली पाहिजे, लेफ्ट थंबचा इम्प्रेशन असला पाहिजे आणि हँड रिटन तुमचं काय असलं पाहिजे, डिक्लेरेशन असलं पाहिजे। हाताने लिहिलेलं तुमचं डिक्लेरेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक ऍज पर द टेक्स्ट गिव्हन बिलो। जसं खाली दिलेलं आहे या पद्धतीने, जसं या ठिकाणी दिलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला डिक्लेरेशन देणं गरजेचं आहे। आय तुमचं नाव, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज अ करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स as and when required. Ensure that all the scanned documents are there. या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या असतील या स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायच्या आहेत ऑनलाईन मोड मध्ये। सो बाकीच्या गोष्टी तर आहेत, समजा तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। इथं सगळ्यात महत्त्वाचं, एकदा भरलेली फीस तुम्हाला कुठल्याही कंडिशनला परत मिळणार नाही, सर्वच्या सर्व प्रोसेस याच्यामध्ये मेन्शन आहे। आता आपण जाऊया सगळ्यात महत्त्वाचं की 708 रुपये तुम्हाला पे करायचेच आहेत, नॉन रिफंडेबल आहेत, त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, लास्ट मध्ये सिलेबस पाहूया आपण, एक्झाम स्ट्रक्चर काय आहे बघा। एक्झाम स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत। एक्झाम स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आहेत 5 सब्जेक्ट। ठीक आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम स्ट्रक्चर वरती बोलायचं झालं तर तुम्हाला याच्यामध्ये 200 क्वेश्चन्स आहेत 200 मार्कांसाठी, 200 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी। याचा अर्थ एक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी आहे, अलॉंग विथ द निगेटिव्ह मार्किंग आहे राजांनो। याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग काय आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण पेपरला तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे, 2 तास। याच्यामध्ये सब्जेक्ट आणि सेक्शन दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला क्वालिफाय करावे लागणार आहेत।
याच्यामध्ये सब्जेक्ट आपण थोडक्यात पाहूया. सब्जेक्ट जर तुम्ही कधी पाहिले तर ते रेग्युलर तुमचे सब्जेक्ट आहेत की जे आपल्या IBPS ला असतात. याच्यामध्ये रिझनिंग आहे, इंग्लिश, मॅथ्स आहे, जनरल अवेअरनेस आहे आणि कॉम्प्युटरचं नॉलेज आहे. रिझनिंगचे 40 प्रश्न 40 मार्कांना, इंग्रजीचे 40 प्रश्न 40 मार्कांना, कॉन 40 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन्स 40 मार्क आणि कॉम्प्युटर 40 क्वेश्चन्स 40 मार्क. सगळ्यांना टायमिंग सेम आहे. फक्त एक मुद्दा असा आहे की फक्त कॉम्प्युटर नॉलेज करता जो टायमिंग तुम्हाला दिलेला आहे तर तो फक्त किती आहे, 20 मिनिटांचा. पेपर जो आहे त्याचं माध्यम जे आहे तर ते कंपल्सरी काय आहे, फक्त इंग्रजी आहे. पेपरचं जे माध्यम आहे, ज्या माध्यमातून तुम्ही लोक पेपर देणार आहे तर तो आहे फक्त आणि फक्त इंग्रजीचा. अतिशय चांगली संधी आहे. बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्याबद्दल काही माहिती नसेल. सो जर तुम्ही IBPS बँकिंगची तयारी करत असाल, जर तुमचा अभ्यास चांगला असणार आहे तर या फ्लो मध्ये तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची सुवर्ण संधी आहे. राहिला मुद्दा की सर पेपर कधी होणार, ज्या वेळेला 12 जुलै ही शेवटची डेट आहे तिथून पुढे किमान 1 ते 1.5 महिन्यानंतर टेंटेटिव्हली तुम्हाला प्रीसाठी कॉल लेटर वगैरे येणार. या सर्व गोष्टी तुमच्या ऑफिशियल वेबसाईट वरती, या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि तुमच्या ईमेल वरती त्या गोष्टी येणार आहेत. म्हणून फोन नंबर आणि तुमचा ईमेल ID आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर असणं फार गरजेच्या आहेत. सो याच संबंधी कुठलाही डाऊट्स असेल, काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तर जरूर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं मित्रांनो. ठीक आहे. सो पटकन फॉर्म भरा आणि पास व्हा. चला, थँक्यू.